तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अथर्व गुरव आणि स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 8 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 8 ऑगस्टच्या सर्व लेटेस्ट चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी आपण पाहूया काल दिलेला आपला होमवर्कसाठीचा प्रश्न. प्रश्न असा होता की FICU वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश कोण जिंकला? पर्याय आहेत विराट, सूरज कुमार चंद, रोहन आणि करण. तर याचं योग्य उत्तर आहे सूरज कुमार चंद. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. केंद्राने किती न्यायाधीशांची 4 हायकोर्टमध्ये नियुक्ती केली? पर्याय आहेत 30, 31, 34, 56. तर याचं योग्य उत्तर आहे 30. तर या न्यायाधीशांबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. केंद्राने मद्रास, कलकत्ता, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या 4 उच्च न्यायालयांमध्ये एकूण 30 न्यायाधीशांची वकील आणि न्यायव्यवस्था अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. उच्च न्यायालयाने ह्या नियुक्त्यांची माहिती. मद्रास उच्च न्यायालयामध्ये 15 न्यायाधीशांची निवड केली, त्यात 5 कायमस्वरूपी न्यायाधीश आणि 10 अतिरिक्त न्यायाधीश. कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये 8 न्यायाधीश हे अतिरिक्त न्यायाधीश. तर कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये 6 न्यायाधीश आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये 1 न्यायाधीश. तर यापुढील आपला दुसरा प्रश्न पाहूयात. भारत कोणता करार मॉडेल रिव्ह्यू करत आहे? पर्याय आहेत FTA, बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रिटी, WTO आणि ब्रिक्स. तर याचं योग्य उत्तर आहे बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रिटी. आता ही बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रिटी काय आहे त्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. तर ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. तर भारत सरकार सध्या आपली द्विपक्षीय गुंतवणूक करार म्हणजे बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रिटी BIT मॉडेल पुनरावलोकन करत आहे. 2015-16 मध्ये तयार केलेले जुने मॉडेल अधिक कडक आणि राज्य केंद्रित होते. देशात जागतिक गुंतवणूक म्हणजे FDI आकर्षित करण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी हे पुनरावलोकन केले जात आहे. पुनरावलोकनाची मुख्य कारणे आणि वैशिष्ट्ये. तर विवाद निवारण. जुन्या मॉडेलनुसार आंतरराष्ट्रीय लवादाकडे जाण्यापूर्वी स्थानिक न्यायालयाने कायदेशीर उपाय 5 वर्षे वापरणे बंधनकारक होते. नवीन विचारधारणी मॉडेलमध्ये हा कालावधी 3 वर्षे किंवा त्याहून कमी करण्याचा विचार सुरू आहे. गुंतवणूकदार स्नेही धोरण. तर राष्ट्रीय हितसंबंध आणि सार्वभौम नियमन अधिकारांचे रक्षण असतानाच करारांचे नियमन अधिक सुलभ व पारदर्शक बनवणे हा उद्देश आहे. सध्याची स्थिती काय आहे? तर अरब उच्च अमिरात UAE, संयुक्त अरब अमिरात UAE आणि इस्रायलसोबत अलीकडे झालेल्या करारांमध्ये लवचिक पावले उचलली आहेत आणि संपूर्ण मॉडेल ओव्हरऑलचा निर्णय लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर येणे अपेक्षित आहे. आय होप की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. तर आपण पाहूया यानंतरचा आपला दुसरा प्रश्न. तर गुजरात गोवर्धन अंतर्गत किती बायोगॅस प्लांट जोडणार आहेत? पर्याय आहेत 10,000, 15,000, 20,000, 25,000. तर याचं योग्य उत्तर आहे 20,000. आता या बायोगॅस प्लांटबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर गुजरात सरकारने गोवर्धन योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 20,000 नवीन वैयक्तिक बायोगॅस प्लांट जोडण्याचे म्हणजेच उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याआधीच राज्यात 88 क्लस्टरमध्ये 14,000 पेक्षा जास्त बायोगॅस प्लांट यशस्वीपणे कार्यान्वित झाले आहेत. योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? तर पहिले उद्दिष्ट तर जनावरांचे शेणाचे आणि सेंद्रिय कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करणे. याचे फायदे आहेत LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस अवलंबित कमी करणे, स्वच्छ चलन ऊर्जा मिळवणे आणि शेतीसाठी सेंद्रिय खताचा बायोस्लरी वापर वाढवणे. आर्थिक मदत. तर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बायोगॅस प्लांट बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. US आता भारताला किती टक्के LPG पुरवतो? जसं म्हणल्याप्रमाणे LPGचा अर्थ आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. पर्याय आहेत 61%, 67%, 60% आणि 96%. तर याचं योग्य उत्तर आहे 67%. आता याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊयात. अमेरिका आता भारताच्या एकूण LPG आयातीपैकी तब्बल 67% पुरवठा करतो. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली असून अमेरिका आता भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार बनला आहे. LPG आयातीबद्दल माहिती बघूया. तर पारंपरिक स्रोतांवर परिणाम, पश्चिम आशियातील तणाव आणि
सामर्थ्यवान मार्गांवरील अडथळ्यांमुळे आखाती देशांमध्ये पुरवठा कमी झाला. मोठे परिवर्तन काय झाले तर आधी भारत आपल्या आयातीचा मोठा भाग आखाती देशांकडून घेत असे, परंतु आता भारताने अमेरिकेकडून होणारी आयात वाढवून ती 67% नेली आहे. ऊर्जा धोरण काय आहे तर भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा एक बदल मानला जात आहे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. भारत श्रीलंका कोणत्या ऊर्जा प्रकल्पाचा आढावा घेत आहे? भारत श्रीलंका कोणत्या ऊर्जा प्रकल्पाचा आढावा घेत आहे? पर्याय आहेत LNG, HVDC, इंटरकनेक्शन प्लस, संपूर सोलर, वाइंड आणि न्यूक्लिअर. तर याचं योग्य उत्तर आहे HVDC, इंटरकनेक्शन प्लस, संपूर सोलर. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. प्रकल्पाची सविस्तर माहिती. HVDC ग्रीड आंतरजोडणी दक्षिण भारतातील मदुराई आणि उत्तर दक्षिण श्रीलंकेतील मन्नार दरम्यान उच्च व्होल्टेज डायरेक्ट करंट पॉवर लिंक तयार करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे दोन्ही देशांचे पॉवर ग्रीड जोडले जाते. सॅम्पूर सौर ऊर्जा प्रकल्प श्रीलंकेच्या पूर्व भागात NTPC आणि सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांच्या संयुक्त उपक्रमातून हा सौर प्रकल्प विकसित केला जात आहे, ज्याच्या वेगाबाबत आणि अंमलबजावणीबाबत या बैठकीत चर्चा झाली. अक्षय ऊर्जा व सीमापार व्यापार. दोन्ही देशांनी पारंपरिक ऊर्जा अपाट न करता पवन आणि सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक रिन्युएबल ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा भर दिला आहे. आय होप हा तुम्हाला प्रश्न समजला असेल. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. MP चे CM म्हणजे मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर मोहन यादव यांनी कोणती मोहीम सुरू केली आहे? अलीकडेच त्यांनी मोहीम कोणती सुरू केली आहे? पर्याय आहेत स्वच्छ MP, जनविश्वास अभियान, विकसित MP, किसान सन्मान. तर याचं योग्य उत्तर आहे जनविश्वास अभियान. तर या जनविश्वास अभियानाबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली 7 ऑगस्ट 2026 रोजी सुरू झालेला मुख्यमंत्री जनविश्वास अभियान हा सुशासन, पारदर्शकता आणि थेट जनसंवादासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा कार्यक्रम 7 ऑगस्ट 2026 ते 8 जानेवारी 2027 पर्यंत चालणार आहे. अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे तर जनता आणि प्रशासनामध्ये संवाद. अधिकारी व मंत्रिवर्ग कार्यालयात बसून कागदी काम करण्याऐवजी थेट जनतेच्या दारात किंवा क्षेत्रात जाऊन समस्या समजून घेतील. त्वरित समाधान. तर CM हेल्पलाईन, जनसुनावणी आणि लोकसेवा कायद्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या तक्रारींचे जागीच किंवा लवकरात लवकर निराकरण करणे. शासकीय योजनांची खात्री. तर शेतकरी ओळखपत्र, आयुष्यमान कार्ड, जल जीवन मिशन आणि प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या योजनांचा लाभ पात्र घटकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचत आहे की नाही याची जमिनी स्तरावर पडताळणी पाहणे. प्रमुख उद्दिष्टे काय आहेत तर प्रत्येक शुक्रवार जनता के नाम या अभियानांतर्गत दर आठवड्यातील 5वा दिवस म्हणजे प्रत्येक शुक्रवार हा केवळ क्षेत्रभ्रमण आणि जनसंवादासाठी राखीव ठेवला आहे. शुक्रवारी मोठ्या बैठका बंद. शुक्रवारी मंत्रालय आणि जिल्हा स्तरावर कोणतीही मोठी शासकीय बैठक घेतली जाणार नाही, जेणेकरून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लोकांच्या समस्या सोडवण्यावर असेल. उद्यम संवाद. तर स्थानिक पातळीवर उद्योजक व लघु व्यावसायिकांच्या समस्या व मजबूतीच्या बाबत अडीअडचणी जाणून घेण्यावर त्यावर तोडगा काढणे. खडक कारवाई. तर क्षेत्र भ्रमण दरम्यान जिथे कुठली हलगर्जीपणा किंवा भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येईल तिथे तातडीने कठोर प्रशासकीय कारवाई केली जाते. आय होप समजलं असेल आणि कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा की ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली पाहिजे की नाही. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. उत्तराखंड पोलीस सायबर गुन्ह्यात देशात कितवा क्रमांकावर आहे? पर्याय आहे 3rd, 4th, टॉप 5 आणि 10. तर याचं योग्य उत्तर आहे टॉप 5. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात आणि हा आहे आजचा शेवटचा आणि होमवर्कसाठीचा प्रश्न. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये एकदा नक्की सांगायचं आहे. सेन्सस 2027चे थीम सॉन्ग कोणी गायले? अरिजित, जुबिन गर्ग, सोनम निगम आणि श्रेया. तर याचं योग्य उत्तर आहे जुबिन गर्ग. तर हे होते आजचे इतके न्यूज. तर कशा वाटल्या एकदा कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि या प्रश्नाचं सुद्धा उत्तर एकदा कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.